रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. उन्हाळा आला की अनेक घरात बटाटा वेफर्स बनवून वर्षभर साठवून ठेवतात. पण बाजारसारखे खुसखुशीत वेफर्स घरी कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. हे वेफर्स एकदा करून ठेवले की वर्षभर फक्त तळून खाता येतात. सर्वात आधी 1 ते 2 किलो बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याची वरची साल आहे ती सर्व काढून घ्यायची आहे. आता वेफर कटर किंवा सुरीच्या मदतीने बटाट्याचे पातळ असे स्लाइस कापून कट करून घ्यायचे आहेत. ह्या स्लाइस आपण पाण्यातच ठेवायच्या आहेत. रात्रभर किंवा एक 4-5 तास पाण्यात ठेवल्या तरी चालतील. थोडंसं आपण या ठिकाणी तुरटीची पूड चिमूटभर टाकायची आहे आणि तुरटीच्या पाण्यामध्ये हे ठेवायचे आहे. म्हणजे आपले पेपर्स जे आहेत ते एकदम खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र होतात. आता यानंतर एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि यामध्ये हे कापलेले बटाटे घालायचे आहेत. हे पाणी गॅसवर ठेवून बटाटे 2 ते 3 मिनिटं उकळू द्यायचे आहेत. पूर्ण शिजवायचे नाहीत. फक्त थोडे मऊ झाले की लगेच काढून घ्यायचे आहेत एका चाळणीमध्ये. पूर्णपणे पाणी निथळून काढायचं आहे. यानंतर स्वच्छ कापड किंवा प्लास्टिक शीटवर वेफर्स पसरवायचे आहेत आणि कडक उन्हात 2 ते 3 दिवस छान असे सुकवायचे आहेत. वेफर्स पूर्ण कोरडे झाले की एअरटाईट डब्यात साठवून ठेवा. खायच्या वेळी गरम तेलात तळा आणि वरून मीठ किंवा चाट मसाला घाला. खुसखुशीत घरचे वेफर्स तयार. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.